बघा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12 मध्ये आपण आज दुसरी रिएक्शन बघणार आहोत, दॅट इज ए कॅनिझॅरो रिएक्शन. याच्या अगोदर आपण कोणती रिएक्शन बघितली होती? याच्या अगोदर आपण बघितली होती दॅट इज अल्डोल कंडेन्सेशन. आता या लेक्चरला आपल्याला काय बघायचं आहे? कॅनिझॅरो रिएक्शन. बघा कॅनिझॅरो रिएक्शन काय सांगते? दिस रिएक्शन is given only by aldehyde having no alpha hydrogen atom. या रिएक्शन मध्ये काय सांगतं? दिस रिएक्शन इज गिव्हन बाय ओनली बाय aldehyde having no alpha hydrogen atom. याच्यामध्ये aldehyde मध्ये काय सांगितलं की नो अल्फा हायड्रोजन ॲटम. aldehyde मध्ये याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम नसतो. बघा अंडरगो सेल्फ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. याच्यामध्ये सेल्फ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन काय होते? घडून येते ऑन हिटिंग विथ कॉन्सन्ट्रेटेड अल्कली. आपण कशामध्ये हिट करणार? कॉन्सन्ट्रेटेड अल्कली सोबत, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये सेल्फ काय घडून येतं? ऑक्सिडेशन अँड रिडक्शन, हे की नाही. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन. हे एक्झाम्पल कसं आहे? डिसप्रपोर्शन ऑफ रिएक्शन. बघा इन कॅनिझॅरो रिएक्शन one molecule of an aldehyde is reduced to alcohol and at the same time second molecule is oxidized to carboxylic acid, salt, for example formaldehyde and benzaldehyde. बघा आता या रिएक्शन मध्ये काय बघायचं आपल्याला की इथे एक रिएक्शन दिली. बघा काय सांगते रिएक्शन? इन कॅनिझॅरो रिएक्शन वन मॉलिक्यूल ऑफ अल्डेहाइड. याच्यामध्ये एक जर आपण अल्डेहाइडचा मॉलिक्यूल घेतला, बरोबर आहे, इज रिड्यूस टू अल्कोहोल, है की नाही. तर कशामध्ये कन्वर्जन होतं? त्याचं अल्कोहोलमध्ये कन्वर्जन होतं रिड्यूस केल्यानंतर, है की नाही. ॲट द सेम टाइम सेकंड मॉलिक्यूल इज ऑक्सिडाइज. दुसरा मॉलिक्यूल याच्यामध्ये काय होतं? त्याचं ऑक्सिडाइज होतो टू कार्बोक्झिलिक ऍसिड. दुसऱ्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं? कार्बोक्झिलिक ऍसिडमध्ये, सॉल्टमध्ये येतो. फॉर एक्झाम्पल फॉर्मॅल्डेहाइड अँड बेन्झाल्डेहाइड. म्हणजे त्या ठिकाणी फॉर्मॅल्डेहाइडचं सुद्धा बघायचं आणि बेन्झाल्डेहाइड सुद्धा आपल्याला बघायचं आहे. आता पहिली रिएक्शन बघा कशाची आहे? दॅट इज अ फॉर्मॅल्डेहाइड. H सिंगल बॉन्ड सी च्यावर डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H प्लस NaOH. NaOH हा काय? सोडियम हायड्रॉक्साईड. किती वापरला आपण? हा 50% वापरला, है की नाही. आता या ठिकाणी हा झाला फॉर्मॅल्डेहाइड. फॉर्मॅल्डेहाइड प्लस सोडियम हायड्रॉक्साईड दोन्हीची आपल्याला काय करायची? या ठिकाणी रिएक्शन करायची, बरोबर आहे. आता याला काय करायचं? आपला हीट केलं तर आता हीट केल्यानंतर काय होईल? हा NaO इथे अटॅच होईल, बरोबर. हा NaO कुठं अटॅच होईल? या हायड्रोजनला. या हायड्रोजन काय होईल? हा बाहेर निघेल, बरोबर. मग हे काय तयार होईल? सोडियम फॉर्मेट तयार होईल, बरोबर. सोडियम फॉर्मेट. Na गेट पॉझिटिव्ह आणि O गेट निगेटिव्ह. प्लस काय करायला? H हा राहिलेला आपला हायड्रोजन कुठे अटॅच होईल? इथे अटॅच होईल, बरोबर आहे. म्हणजे हा काय झाला? आपला मिथॅनॉल तयार झाला. काय तयार झाला? हा दॅट इज ए मिथॅनॉल तयार झाला. हा कार्बन याला 3 हायड्रोजन, याला कोणता ग्रुप अटॅच? दॅट इज OH ग्रुप. म्हणजे आपण रिएक्शन सुरुवातीला कशी केली? फॉर्मॅल्डेहाइड प्लस सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईड किती वापरला? 50%. याला काय हिट केलं? हिट केल्यानंतर आपला 2 प्रोडक्ट भेटले. एक भेटला सोडियम फॉर्मेट, दुसरा भेटला मिथॅनॉल. हा कशा कोणती रिएक्शन बघितली आपण? ही अल्डेहाइडची रिएक्शन बघितली, बरोबर आहे. आता तीच जर आपण बेन्झाल्डेहाइडचे याच्या अगोदरची कोणती बघितली आपण? फॉर्मॅल्डेहाइडचे. आता कोणती बघायची आपल्याला? बेन्झाल्डेहाइडचे. हा झाला आपला बेन्झाल्डेहाइड मॉलिक्यूल. याला कोणासोबत ट्रीट करायचं? पोटॅशियम हायड्रॉक्साईड इन MEOH, दॅट इज मिथिल अल्कोहोल, बरोबर. MEOH म्हणजे दॅट इज मिथिल अल्कोहोल. आणि याला काय करायचं? हीट करायचं, बरोबर आहे. जसं आपण याच्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि मिथिल अल्कोहोल ऍड करणार आहोत, तसंच याच्यामध्ये काय तयार होणे? दॅट इज ए पोटॅशियम बेन्झोड तयार होईल. काय तयार होईल? दॅट इज ए पोटॅशियम बेन्झोड. म्हणजे हा कुठं अटॅच करेन? हा याला अटॅच करेन, बरोबर आहे. हा या हायड्रोजन अटॅच करेन. म्हणजे याचं काय तयार होईल? O इज अ पॉझिटिव्ह चार्ज, O इज अ निगेटिव्ह चार्ज. म्हणजे काय झालं? पोटॅशियम बेन्झोएट, बरोबर आहे. बेन्झाल्डेहाइड आपण कोणासोबत ट्रीट केलं? पोटॅशियम हायड्रॉक्साईड ट्रीट केलं इन प्रेझन्स ऑफ मिथिल अल्कोहोल. आणि त्याला काय आपण थोडंसं हिट केल्यानंतर काय झालं? हे पोटॅशियम बेन्झोएट तयार झालं. प्लस दुसरा मॉलिक्यूल काय भेटला आपल्याला? दॅट इज ए फिनिल मिथॅनॉल. दुसरा मॉलिक्यूल काय भेटला आपल्याला? दॅट इज ए फिनिल मिथॅनॉल बेन्झीन अल्कोहोल. फिनिल मिथॅनॉल आणि बेन्झील अल्कोहोल. म्हणजे आपण
कॅनिस हॅरो रिएक्शन मध्ये रिएक्शन कोण केली? पहिल्या रिएक्शन सोडियम बेन्झोटची याची फॉर्मॅल्डेट प्लस सोडियम हायड्रॉक्साईड दोन्ही ट्रीट केल्यानंतर काय तयार झालं? सोडियम फॉर्मेट आणि मिथेनॉल. हे झालं आपलं अल्डेटची रिएक्शन. आणि कीटोनची काय? बेन्झाल्डेटची रिएक्शन मध्ये काय होतं? बेन्झाल्डेट होता, त्याच्यामुळे आपण कसं ट्रीट केलं? पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि मिथिल अल्कोहोल सोबत केलं, त्याला हिट केल्यानंतर आपल्याला दोन प्रोडक्ट भेटले. एक भेटला पोटॅशियम बेन्झोएट, दुसरा भेटला फिनिल मिथेनॉल आणि बेन्झिन अल्कोहोल. बरोबर आहे. आता याच्या खाली बघा काय दिलेलं आपल्याला? क्रॉस कॅनिझारो रिएक्शन. दुसरी रिएक्शन कोणती आहे? क्रॉस कॅनिझारो रिएक्शन. क्रॉस कॅनिझारो रिएक्शन मध्ये बघा काय होतं? व्हेन अ मिक्सचर ऑफ फॉर्मॅल्डेट अँड नॉन इनोसिलेबल aldehyde with no alpha hydrogen atom is treated with a strong base formaldehyde is oxidized to formic acid, while the other non-inosable is reduced to alcohol. Formic acid from a sodium formate with sodium hydroxide. On acidification, sodium formate is converted into formic acid. फॉर एक्झाम्पल हे आपल्याला खाली एक एक्झाम्पल दिलं. आता क्रॉस कॅनिझारो रिएक्शन मध्ये काय काय होतं बघा. आता स्टेप बाय स्टेप बघा. पहिले काय? मिक्सचर ऑफ फॉर्मॅल्डेट. हे मिक्सचर कायचं आहे? फॉर्मॅल्डेटचं आहे की नाही. अँड नॉन इन्युसेबल अल्डेट. हा कोणता आहे? नॉन इन्युसेबल अल्डेट. बरोबर, म्हणजे हा झाला बेन्झाल्डेट आहे की नाही. याला म्हणजे कुठलाच नो अल्फा हायड्रोजन, याच्यामध्ये कुठलाच अल्फा हायड्रोजन ॲटम आपल्याला दिसत नाही. इज ट्रीटेड विथ कोणासोबत ट्रीट करायचं आपल्याला? स्ट्रॉंग बेस सोबत. आता स्ट्रॉंग बेस कोणता आपला आहे? NaOH इज ए स्ट्रॉंग बेस आहे की नाही. फॉर्मॅट इज ऑक्सिडाइज टू फॉर्मिक ऍसिड. याचं आपण NaOH वर ट्रीट केल्यानंतर याचं काय होतं? ऑक्सिडाइज होतो. हा ऑक्सिडेशन होतं. आणि ऑक्सिडेशन जर झाल्यानंतर याचं काय तयार होतं? दॅट इज ए फॉर्मिक ऍसिड मध्ये कन्व्हर्जन होतं. कशामध्ये कन्व्हर्जन होतं? फॉर्मिक ऍसिडचं. while the other non-inosable is reduced to alcohol. है की नाही. while other non-inosable काय होतं? is reduced to alcohol and formic acid from sodium formate. है की नाही. sodium formate काय होतं? sodium formate with sodium hydroxide. On acidification, sodium formate is converted into formic acid. That is a for example. हे झाले याचे एक्झाम्पल. आता सुरुवातीला काय घेतलं आपण? याच्यामध्ये फॉर्मॅल्डेट घेतलं. कोणासोबत ट्रीट केलं? ते बेन्झाल्डेट सोबत ट्रीट केलं. बरोबर आहे. इन प्रेझन्स ऑफ स्ट्रॉंग बेस म्हणल्यानंतर NaOH. आता आपल्याला दोन प्रोडक्ट कोण भेटले? एक भेटला फॉर्मिक ऍसिड आणि दुसरा भेटला कोणता आपल्याला? मिथेनॉल. दॅट इज ए मिथेनॉल म्हणजे फिनाइल मिथेनॉल. बरोबर आहे. हे दोन प्रोडक्ट आपल्याला एक कॅनिझारो रिएक्शन मध्ये भेटले. बरोबर. ही झाली आपली क्रॉस कॅनिझारो रिएक्शन. आता दुसरी रिएक्शन खाली काय सांगते बघा? ऑक्सिडेशन रिडक्शन aldehyde and ketone. है कि oxidation reduction of aldehyde and ketone. Oxidation of aldehyde and ketone by dilute HNO3, KMnO4 आणि K2Cr2O7. that is potassium dichromate. आपल्याला तीन या ठिकाणी वापरायचे. एक नायट्रिक ऍसिड वापरायचं, पोटॅशियम पर मॅग्नेट वापरायचं आणि पोटॅशियम डायक्रोमेट सुद्धा या ठिकाणी वापरायचं. बघा aldehyde मध्ये काय सांगता होता? aldehyde are oxidized to corresponding carboxylic acid. aldehyde कोणासोबत करायचं आपल्याला? करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ऍसिड बाय ऑक्सिडेंट सच ॲज डायल्यूट नायट्रिक ऍसिड, पोटॅशियम परमॅंगनेट अँड सोडियम पोटॅशियम डायक्रोमेट इन ऍसिडिक मीडियम. दोन रिएक्शन बघा. आता ते अल्डेटची रिएक्शन बघा इथं काय दाखवते आपल्याला. इथं अल्डेट हे की नाही. अल्डेटची रिएक्शन कोणासोबत केली आपण? पोटॅशियम डायक्रोमेट और डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड सोबत. तर काय तयार झालं आपलं? कार्बोक्सिलिक ऍसिड या ठिकाणी तयार झालं. दुसऱ्यामध्ये बघा कीटोन मध्ये काय होतं? कीटोन रेजिस्ट ऑक्सिडेशन ड्यू टू स्ट्रॉंग कार्बन ऑक्सिजन कार्बन बॉन्ड. है की नाही. हा काय होतो? रेजिस्ट टू ऑक्सिडेशन ऑक्सिडेंट रेजिस्ट टू ऑक्सिडेशन ड्यू टू स्ट्रॉंग कार्बन ऑक्सिजन कार्बन बॉन्ड ड्यू टू दे आर ऑक्सिडाइज्ड बाय स्ट्रॉंग ऑक्सिडाइजिंग एजंट सच ॲज chromium trioxide, alkali potassium permanganate or hot concentrated nitric acid to a mixture of carboxylic acid having less number of carbon atom than the starting ketone. Thus, oxidation number of ketone is accompanied by breaking carbon-carbon bond. बरोबर आहे. आता कीटोन बघा, हा झाला कीटोन. कीटोनची रिएक्शन कोणासोबत आहे? CrO3 क्रोमियम ट्रायऑक्साइड. हे की नाही. याचं काय तयार झालं? कार्बोक्सिलिक ऍसिड तयार झालं. काय तयार झालं?
कार्बोक्सिलिक ॲसिड तयार झालं. खालीचं एक्झाम्पल बघा, ॲसिटोन. ॲसिटोनची रिॲक्शन कोणासोबत आहे? CrO3 है की नाही, क्रोमियम ट्रायऑक्साईड काय तयार झालं? ॲसिटिक ॲसिड तयार झालं. दुसऱ्या ब्युटॅनॉन सोबत सुद्धा रिॲक्शन यायची, ब्युटॅनॉन प्लस क्रोमियम ट्रायऑक्साईड काय तयार झालं? इथेनॉइक ॲसिड. इथेनॉइक ॲसिड प्लस प्रोपॅनिक ॲसिड. बरोबर आहे. इथं झालं ॲसिटिक ॲसिड, इथं झालं इथेनॉइक ॲसिड आणि प्रोपॅनिक ॲसिड. बरोबर आहे. तर हे झाले आपल्याला 2 प्रोडक्ट भेटले कशाचे? कीटोनचे. आणि आपल्याला अल्डेहाइडपासून काय भेटलं? कार्बोक्सिलिक ॲसिड. आणि कीटोनपासून आपल्याला 2 भेटले, एक भेटला ॲसिटिक ॲसिड आणि दुसरा प्रोपॅनिक ॲसिड. म्हणजे अल्डेहाइडपासून झाला कार्बोक्सिलिक ॲसिड तयार आणि कीटोनपासून झाला ॲसिटिक ॲसिड आणि प्रोपॅनिक ॲसिड. बरोबर आहे. अशा प्रकारे आपण आज कॅनेझेरो रिॲक्शन बघितली, कॅनेझेरो आणि क्रॉस कॅनेझेरो रिॲक्शन. याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आपण पुढच्या लेक्चरला बघू. ओके.